मंत्री भरत शेट यांच्या हस्ते बीर इथं हायवेवर झालेल्या अपघातग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 1 लाखांचा धनादेश वाटप, उर्वरित 4 लाख रुपये लवकरच शासनामार्फत सुपूर्द करणार. मंत्री भरत शेट गोगावले यांची माहिती. महाड छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. बिरवाडी गद आंबेकर हायस्कूलमधील समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नागरिकांना विविध महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1चं आयोजन बिरवाडी येथील गद आंबेकर हायस्कूल सभागृहात करण्यात आलं. या शिबिरात राज्याचे मंत्री भरत शेट गोगावले उपस्थित होते. शिबिरात जिवंत सातबारा मोहीम, सामाजिक अर्थसहाय्य योजना, संगायो श्रावणबाळ, शैक्षणिक दाखले, ॲग्रिस्टॅक योजना, सातबारा उतारे वाटप, दुरुस्ती, डिजिटल सातबारा जनजागृती, भोगवटादार वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतर मार्गदर्शन, तुकडेबंदी कायदा, अकृषक प्रक्रिया, रेशन कार्ड, जन्ममृत्यू दाखले, नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई, ई-KYC, लक्ष्मी मुक्ती योजना, नवीन मतदार नोंदणी, ई-मोजणी, PM किसान, आभा कार्ड, लाडकी बहीण योजना, ई-KYC, ST स्मार्ट कार्ड अशा विविध शासकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी महाड तालुक्यातील मौजे वीर इथं मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देण्यात आला. मंत्री भरत शेट गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेल्या आर्थिक मदतीअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. उर्वरित मदत टप्प्याटप्प्याने लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न राहतील. 3 जानेवारी 2025 रोजी झालेल्या या दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मंत्री गोगावले यांनी तात्काळ मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्येक कुटुंबास 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. या प्रसंगी मंत्री गोगावले यांनी बिरवाडी मंडळातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना आवाहन केलं की शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अशा शिबिरांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमात जिल्हाधिकारी केसन जावळे, उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महाड शहरातील नगरसेवक, नगरसेविका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. आजचा हा जो कार्यक्रम होतोय, आता आपल्याला प्रांत साहेबांनी सांगितलं की आपली जी काही मंडळ आहे, एकूण 9 मंडळ आहे. 9 मंडळापैकी मला वाटतं 6 मंडळाचा कार्यक्रम किती झाला, आजचा हा 6वा आहे. 4 मंडळाला उपस्थित राहू शकलो, 2 मंडळाला नाही जाता आलं. तर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले प्रांत अधिकारी साहेब, त्याचप्रमाणे आपले तहसीलदार, त्यानंतर आमचे नायब तहसीलदार, त्याचप्रमाणे आमचे सर्वांचा नगरसेवक मोठ्या संख्येने आले. त्यांच्या भागातल्या लोकांना 1-1 लाख रुपयाचा चेक दिला, त्याच्यामुळे ते आले. आणि तसं त्यांचं इथे येण्याचं काही कारण नव्हतं. परंतु इथं उपस्थित आमचे नगरसेवक, आमचे सरपंच, बघू आता कधी आम्हाला काय हात मिळवता येते. ते चैतन्य माधुरकर आहेत, त्यानंतर आमचे इथले मुख्याध्यापक आहेत, आमचा माजी जिल्हा परिषद सदस्य मंडळी, उपस्थित असलेले आमचे गोट्याप्पा आणि त्यांचे सर्व म्हणजे इतर सर्व आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, या हायस्कूलचे मुख्याध्यापकांसहित सर्व मान्यवर ज्यांनी आम्हाला इथं जागा उपलब्ध करून दिली आणि व्यवस्थापन केली. आणि मग ज्यांच्यासाठी आता जे काय कोण आता रामसाहेबांनी आपल्याला सांगितलं कुठले कुठले दाखले तुम्हाला मिळणार आहेत, त्या सगळ्या बाबतीमध्ये आजचं हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळ यांनी सगळ्यांनी हा ठराव केला की आपल्याला दाखले आणण्यासाठी बऱ्याचशा अडचणी होतात. त्यामध्ये अधिकाऱ्यांची चूक आहे असं म्हणता येणार नाही आहे. परंतु एका दाखल्याला कधी कधी 5-5, 7-7, 8-8 वेळा पण फेऱ्या माराव्या लागतात. त्याचं कारण काही कागदपत्र अपूर्ण असतात, काही नावामध्ये बदल असतात किंवा अनेक काही बाबी असतात. आणि म्हणून करता आम्ही आमच्या 9च्या 9 मंडळांमध्ये हे दाखले स्वतः जाऊन तहसीलदार, अधिकारी सर्व ते आम्ही वाटप करतोय. आता आपण पाहिलं काही दिव्यांग लोक आहेत. आता दिव्यांग लोकांची थोडीशी व्याख्या बदललेली आहे, नवीन म्हणजे व्याख्या नावाने बदलतात. जे त्यांचे पूर्वी हाताने काय दाखले देत होते, आता तुम्हाला चेकिंग मशीन आणि त्याच्यावरती केलं जातं. काही माझ्याकडे तक्रारी आल्या, शेट आम्हाला पूर्वी 40-45% सर्टिफिकेट होते, ते आम्हाला आता 20% मिळालं, 25% मिळालं. जेवढं कमी मिळेल तेवढा लाभ नाही, जास्त मिळेल दाखला तेवढा लाभ आहे.
तर प्रांत तहसीलदार याचा पण थोडा विचार करणं गरजेचं आहे. पण असो जे असतील ते. त्यानंतर आमच्या कित्येक आदिवासी बांधवांना त्यांचे जातीचे दाखले नाही, त्यांचे इतर बऱ्याचशा अडचणी येतात. आता सकाळी माझ्याकडे जवळजवळ 10-15 आदिवासी महिला आल्या. म्हणजे आमची 4 महिन्यापासून पेन्शन बंद आहे. जे 1500 रुपये आपण लाडक्या बहिणी योजनेचे देतो, तर त्यात जे काय KYC किंवा जे काय करावं लागतं, तर तुम्हाला बोललो तुम्ही कुठं होत्या? तर बोले आम्ही 3-4 महिने मजुरीला जातो म्हणजे बाहेर. आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये कधी कधी त्या लोकांना ते करता आलं नाही, तर तो पण विचार त्यांचा व्हावा की जे काय असे चुकून वाकून राहिले ती वस्तुस्थिती आहे. कारण आदिवासी हे आदिवासीच आहे. त्यांना काय बाकी काय सोर्स नाही, त्यांच्याकडे काय 4 चाकी गाड्या नाहीत, काय नोकरीला नाही, काही नाही. तर त्यांना कंपल्सरी जे काय आम्ही 1500 रुपये देतोय ते पोहोचणं गरजेचं आहे. काही छोट्या मोठ्या कृत्या असेल त्या दूर करून त्या त्यांना मिळणं गरजेचं आहे. ही तुम्हाला माझी एक विनंती, मला सूचना राहील. जे आता आम्ही 4 लाख रुपये 4 अपघातग्रस्त कुटुंबाला दिले, दुःख तर फारच होत आहे. 10 लाख रुपये 5 लाख रुपयांनी काय ती केलेली पोरं आमची काय परत येणार नाही आहे. परंतु शासनाचं कर्तव्य तसं जर पाहायला गेलं तर हवेच्या अपघाताला सहजासहजी पैसे दिले जात नाही, लक्षात ठेवा. कारण त्याच्यामध्ये इन्शुरन्स क्लेम हे सगळं असतं. परंतु ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही काही वेळेला दिले आणि तो धागा पकडून आताचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही सांगितलं की माझ्या इथली 4 मुलं गाडी उभी असताना बाबतीमानं दुसरी गाडी येऊन धडकली आणि त्याच्यामध्ये ही 4 तरुण पोरं गेली. तर त्यावेळेला मी स्वतः सभागृहामध्ये तिथं मंजूर केले 5-5 लाख रुपये. थोडा उशीर झाला, त्याला काही कारण होती. तर त्यातले आता नेमके 1 लाख रुपयांचा पहिला चेक आलेला आहे. 4 लाख रुपये का नाही आले त्याची मी चौकशी करतो आणि ते पण तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. कारण 5 लाख रुपये आम्ही त्यावेळेला तिथं बोललेलो होतो. कारण मागच्या काही ज्या ठिकाणी काही असे अपघात घडले त्या वेळेला आम्ही तसे पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जर अपघात झाला, काय झाला, ते 2 लाख रुपये बरोबर देतो ना, 2 लाख रुपये काहीतरी ते लोक वेगळे देतो. परंतु ही आमची शहरातली मुलं असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट शासनाकडूनच पैसे देणं गरजेचं होतं. तर असो, त्यांच्या कुटुंबियांना आता पहिला मी 1 लाख दिले, 4 लाख परत आम्ही करतो. आणि प्रांत तहसीलदार तुम्ही पण कलेक्टर नाही सांगा, मी मंत्र्यांवरती कल्पना देतो. मी शेतकरी जे काय आता तुम्ही उपस्थित आलेला आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये ज्या नवीन योजना आम्ही तुम्हाला देतोय, म्हणजे बऱ्यापैकी वेगवेगळे लाभ तुम्हाला देतोय, घरपोच पण देतोय, सगळं देतोय. आता आम्ही पूर्वी जी काय तुकडाबंदी होती ती तुकडाबंदी उठवली ना, तुकडाबंदी उठवली. त्यानंतर एनए परमिशन पण ते आपण काय रुपये घरकुलाला बांधकामाला आम्ही देतो, लक्षात ठेवा. त्याचं काही कारण आहे तर ते घरकुलासाठी तुम्ही जे काय मजूर आपण लावतो त्याच्या नावे ते पैसे त्यांना मिळले जातात. अशा अनेक योजना तुम्हा मंडळींना आपल्या या सरकारच्या माध्यमातून आम्ही सुरू केल्या, ते देतोय. अजूनही काही अडचणी असतील त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कारण आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आम्हाला ज्या वेळेला 4-4 वेळेला निवडून दिलेलं आहे तेव्हा आमचं कर्तव्य काय बनतं त्याचं हे उदाहरण आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून एकतर 1500 रुपये हे माझ्या लाडक्या बहिणींना कंपल्सरी मिळणं गरजेचंच आहे. की एवढीच अडचण आहे की ज्या नोकरीला असतील वेगळ्या ठिकाणी, ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, 2 व्हीलर गाडी असेल, त्यांना मिळणार नाही. पहिला जो काही लाभ झाला तो झाला, पण आता आम्ही ते तपासून घेणार. मग त्याचा नवरा चांगला कामाला आहे, व्यवस्थितरित्या पगार आहे, आता त्यावेळेला चुकून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पण पत्नींना पैसे मिळाले पण आता ते मिळणार नाहीत. आता परत बोलायला आम्हाला चालू ठेवायचे. तर म्हणजे ज्या खरोखर गरीब आहे की ज्यांना आवश्यकता आम्हाला कल्पना आहे
की ज्या वेळेला आमच्याकडं काही गरीब महिला पुरुष येतात, डॉक्टरकडे जायचं आहे, काय जायचं आहे, गोळ्यांना औषधाला पैसे नसतात. कारण आज आम्हाला सभापती उपस्थित सगळे, आता तो बोलतोय पुढच्या काळात मदत करेल म्हणून, तर चांगलं काम करत असेल तर मदत करा. आम्ही चुकीच्या कामाला कोणाचीच मदत मागणार नाही. होता होईल तोपर्यंत चुकायचा प्रयत्नच आम्ही करणार नाही. आणि चुकलो तर 4 पावलं आम्ही मागे सरकू, आम्ही नमस्कार करू. आज आपण सारखी मंडळी आयुष्य गेलं काँग्रेसमध्ये, ज्यांचे विचारा भाऊ आमदार सगळं त्यांनी पाहिलं. पण त्यांनी पाहिलं की भरतशेठ कसं काम करतो, काय करतो. अजून पण लोक घरी बसलेले आहेत. त्याला बोललो येतो आम्ही. त्याचं कारण आहे, म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे, जिथे झरा असेल तिथंच लोक पाणी प्यायला जातात. सुक्या विहिरीमध्ये कोण पवऱ्या टाकत नाही आहे. विहीर भरलेली असली तरच आपण पवऱ्या टाकतो. त्याप्रमाणे ईश्वराच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आज जे काय आम्हाला आमदारकीची कालखंड मिळाला, आता मंत्रिपदाचा मिळाला, त्याचा उपयोग आज आम्ही परत नदीतला गाळ काढायला सुरुवात करतोय. लोक सगळे मशिनरी घेऊन थांबले श्रीफळ वाढवायला. पहिलं बोललो ह्यांना घालवतो, मग तुमच्याकडे येतो. आज तुम्ही पाहिलं असाल की 2020-21च्या दरम्यान मध्ये जो काही महापूर आला त्याने हाहाकार माजवला. MIDC बुडाली, आपली अर्धी गावं बुडाली. आपल्या ढालकाटेवरती पलीकडे तुमच्या बिरवाडीत पाणी यायचं, परंतु ढालकाटेवरती पण पाणी आलं, आपल्याला पाणी शिरलं, सगळ्या गावांमध्ये पाणी शिरलं. आपले मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला 31 कोटी रुपये दिले. त्याचा आम्ही गाळ काढला, महाडचा गाळ काढला, पोलादपूर, आपल्या नद्यांचा सगळीकडचा जेवढं शक्य होतं तेवढा गाळ काढला. आणि तुम्ही आता मला सांगा, गेली 3 वर्ष जर तुम्हाला जर कुठं पाण्याचा पूर आला असला तर मला दाखवा. आता हे आमचे अधिकारी उंबरसाहेब, तुम्ही नंतर आलात, पण हा पावसाळा तुम्हाला मिळाला ना. तर बघितलं तुम्ही, आता दरवर्षी महाग अर्ध बुडायचं. त्याचं कारण की आम्ही आता गाळ काढला. आता परत 20 कोटी रुपये आता आम्ही मंजूर करून आणले आणि त्याला आजपासून सुरुवात करतोय. बिरवाडच्या पूर्ण नदीचा आम्ही गाळ काढून नदीची खोलीची पातळी वाढवतो की भविष्यामध्ये कित्येक वर्ष जोपर्यंत गाळ भरत नाही तोपर्यंत बिरवाडी सारख्या शहरामध्ये पाणी शिरणार नाही. जे काही आमच्या हिराबाईंच्या दुकानापर्यंत पाण्याची पातळी जायची ती या वेळेला येणार नाही आहे. गेल्या वेळेला पण मला वाटतं नव्हती आली. तर माझी विनंती आहे तुम्हाला, आम्ही काम करत असलो तर आम्हाला आशीर्वाद द्या, काम करत नसलो तर आम्हाला आशीर्वाद देऊ नका. तर मंडळी, मी पुन्हा एकदा माझ्या सर्व अधिकारी वर्गाला धन्यवाद देतो की त्यांनी काम जे काय करतायत असंच काम. जे काय अधिकारी येतात पण आणि जातात पण, कारण अधिकाऱ्यांच्या दर 3 वर्षांनी 2 वर्षांनी 4 वेळी बदल्या होत असतात. पण ते केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची आठवण त्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काढायला पाहिजे की उंबाजे साहेब आमचे प्राण चांगले होते, शितोळे साहेब आमचे तहसीलदार चांगले होते. जे ही आठवण काढणं गरजेचं. अशा प्रकारच्या आता एक जाण्याच्या तयारीत आहे, एक अजून आहे, ते नाही लवकर जाणार. तर मंडळी, काही जरी काम लागलं तरी ही मंडळी तुमच्या सेवेला आहे. आम्ही सगळे मंडळी सेवेकरी आहोत. आमचे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आम्ही आमदार मंत्र्यांसहित आमचे अधिकारी सगळे. असं म्हटलं गेलं हाताची बोटं सगळी सारखी नाही. एखादा अधिकारी कर्मचारी थोडा खालीवर असतो तर आपण थोडं समजून घ्यायचं असतं. आपले वरिष्ठ अधिकारी चांगले असले तर खालच्या एवढ्या अधिकाऱ्यांचं काय फार मोठी हे करायचं. पण त्यालाही सांगतो, कारण तुम्ही जर खालून चांगलं जर व्यवस्थित काम केलं, फाईल पाठवली तर वरच्या अधिकाऱ्याला अडचण येत नाही. मग तो फाईल रिजेक्ट करत नाही, तो तुम्हाला परत फेऱ्या घालायला लावत नाही आहे. म्हणून खालच्या अधिकाऱ्यांनीच पहिलं त्यांचं कर्तव्य आहे. जसं आम्ही लोकांना सांगतो की पायरीने चढायचं, डायरेक्ट कळसाला हात लावायचा नाही, आता मग पडतो आणि हात पण तुटतो आणि पाय पण तुटतो. बरेचसे लोकांचे तुटले. तर मंडळी, तुम्हाला एवढंच सांगतो की आज या 6व्या मंडळामध्ये जे काय आता तुम्हाला दाखले दिले जातील आणि ज्यांचे राहतील काय अडचणी असतील तर नंतर पण तुम्ही जाऊन यांना भेटल्यानंतर त्यांची पण पूर्तता केली जाईल. मी तुम्हाला आज बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवसाचं औचित्य साधून आज आपल्या या मंडळामध्ये आजचा हा कार्यक्रम आपण मंडळी घेतला. हायस्कूलवाल्यांना पण धन्यवाद देतो. माझ्या 2 शब्दाला पूर्णाराम देतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र.